नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार। मित्रांनो, ई श्रम कार्ड या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे। केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय। यामध्ये 10 योजना एकत्रित येणार आहेत। यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत, कोणत्या व्यक्तींना या योजनेचा फायदा मिळणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी। चला तर मित्रांनो, जाणून घेऊया ई श्रम कार्डमध्ये कोणता अपडेट आलेला आहे। त्यासाठी व्हिडिओला सुरू करूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। ई श्रम कार्डची ताकद वाढणार, मिळणार 10 पट अधिक फायदे। सरकारनं घेतला मोठा निर्णय। मित्रांनो, ई श्रम कार्डबद्दल 10 पट अधिक फायदे मिळणार आहेत। त्यामध्ये पहा मित्रांनो, ई श्रम कार्डचं जे ऑफिशियली पोर्टल आहे ते अधिक शक्तिशाली आता होणार आहे। यामध्ये 10 समाज कल्याण योजना ई श्रम कार्डच्या पोर्टलला जोडण्यात येणार आहेत। पोर्टलशी जोडल्या जात आहेत। यामध्ये पहा राशन कार्ड, PM स्टेट हेल्डर सेल्फ रिटेल फंड यासारख्या योजनेचा समावेश आहे, जेणेकरून असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्यांना आपोआप योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे। यामध्ये मित्रांनो, ई श्रम कार्डचं जे ऑफिशियली पोर्टल आहे यामध्ये आता राशन कार्ड, PM स्टेट हेल्डर सेल्फ रिटेल फंड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पंतप्रधान आवास योजना, ग्रामीण व शहरी भागासाठी राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टल PM श्रमयोगी यांचा समावेश होणार आहे। मानधन, राष्ट्रीय अपंगत्व निवृत्तीवेतन, राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन PM, त्याचबरोबर संपदा या योजनेचा समावेश होणार आहे। मित्रांनो, ई श्रम कार्डचं जे ऑफिशियली पोर्टल होतं त्यामध्ये आणखी 10 योजना ॲड झालेल्या आहेत। 10 योजनेचं पोर्टल त्यामध्ये तुम्हाला ॲड केलेलं दिसेल। मित्रांनो, म्हणजे तुम्हाला आता यासाठी याचा फायदा कसा होणार आहे ते एकदा जाणून घेऊया। यामध्ये पहा, ई श्रम पोर्टलवरती या योजनेचा एकत्रित केल्याने सर्वांना मोठा फायदा होणार आहे। म्हणजे ज्यांनी ई श्रम कार्ड बनवले आहे त्यांना कोणत्याही अतिरिक्त अर्ज प्रक्रियेशिवाय या योजनेचा लाभ आपोआप मिळू शकेल। त्यामुळे कामगारांना सरकारी योजनेचा लाभ घेणे सोपे होणार आहे। सध्या असंघटित क्षेत्रातील सुमारे 30 कोटी कामगार ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत आहेत। त्यात दुकानातील परिचय, वाहन चालक, दूध चालक, कामगार, पेपर टाकणारे, रिक्षावाले, ड्रायव्हर या सर्वांचा यामध्ये समाविष्ट आहे। म्हणजे की मित्रांनो, भारतामध्ये 30 कोटी कामगार ई श्रम पोर्टलवरती नोंदणीकृत आहेत। म्हणजे मित्रांनो, या सर्व लोकांना आता सांगितलेल्या 10 योजनांपैकी कोणत्याही योजनेचा तुम्ही लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई श्रम पोर्टलवरतीच यावं लागणार आहे। ई श्रम पोर्टलवरती तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। मित्रांनो, त्याचबरोबर ई श्रम कार्ड जे लोक ई श्रम कार्ड काढलेलं आहे त्या लोकांना 2 लाखापर्यंत इथे अपघात विमाही देण्यात येतो आहे। यासाठी मित्रांनो, ऑफिशियली वेबसाईट आहे पहा, ishram.gov.in, यावरती तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे। मित्रांनो, ही होती माहिती ई श्रम कार्ड संदर्भात नवीन आलेली अपडेट। जर दिलेली माहिती व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी। आणि मित्रांनो, या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आम्ही त्या संदर्भात तुमचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू। धन्यवाद मित्रांनो।